तोटेवाड फिजिकल अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न। कैलासवासी शिवराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित तोटेवाड फिजिकल अकॅडमी नांदेडच्या 2025-26 मधील महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या पुरुष आणि महिला अशा यशवंत विद्यार्थी आणि त्यांच्या आईवडिलांचा भव्य सत्कार समारंभ सोहळा दिनांक 5 मे 2026 रोजी वार मंगळवार रोजी ताज पटेल हॉटेल नांदेड येथे संपन्न झाला। आणि या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री सूरज गुरव आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉक्टर प्राध्यापक भास्कर माने तसेच MGM कॉलेजमधील पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश जोशी तसेच भुजंगराव पाटील डक आणि नंदू पाटील वैद्य, शिवकुमार बनवाड, यश महाराज, अक्षय मोपडे, कल्याण पाटील शिंदे, सुशांत पोले, शिवकुमार बैनवाड अकॅडमीचे आजीमाजी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते। यावर्षी तोटेवाड फिजिकल अकॅडमीचे एकूण 22 विद्यार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली। त्यांचा आज त्यांच्या पाल्यांसह भव्य सत्कार सोहळा पार पडला। या कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन देखील करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तोटेवाड फिजिकल अकॅडमीचे संचालक संभाजी तोटेवाड यांनी मांडले। मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शंकरपुरी यांनी केले। सूत्रसंचालन मारुती मोरे यांनी केले। आज या ठिकाणी तोटेवाड अकॅडमीच्या निमित्ताने या अकॅडमीतर्फे भरती झालेल्या लोकांचा उमेदवारांचा सत्कार या ठिकाणी होता। विशेषतः ही मुलं पोलीस भरती, आर्मीमध्ये भरती झालेली आहेत, त्यांचा आणि त्यांच्या रिलेटिव्हचा या ठिकाणी सत्कार होता। खरं तर कोणतीही नोकरी छोटी नाही। नोकरी मिळवताना होणारे जे काही कष्ट आहेत ते वेगळे असतात आणि या कष्टाला कोणतरी पाठबळ आणि दिशा दाखवणारे आवश्यक असतं। नांदेडमध्ये तोटेवाड अकॅडमी त्या दृष्टिकोनातून पावलं टाकत आहे आणि आज त्यांच्या अकॅडमीतर्फे अनेक मुलं भरती झालेले, तर त्या निमित्तानं आजचा कार्यक्रम होता, त्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। तोटेवाड फिजिकल अकॅडमीच्या वतीने या वर्षीचा जो पोलीस भरतीचा निकाल आला तो अतिशय घवघवीत यश संपादन यामध्ये केलेलं आहे आणि यानिमित्त संभाजी तोटेवाड यांचं खरं तर म्हणावं तेवढं कौतुक कमीच आहे। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ग्राउंड उभारणी करण्यापासूनचं जे काही सक्रिय त्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि त्याप्रमाणे या ग्राउंडच्या माध्यमातून खरं तर ग्राउंड ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे आणि ती नांदेडमध्ये मिळणं मुश्किल असतानाही आपलं ग्राउंड स्वतःचं न सोडता आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त कसं सामावून घेता येईल यासाठी संभाजी तोटेवाड यांनी अहोरात्र प्रयत्न करून सर्वांच्या माध्यमातून एक ग्राउंड मिळून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ग्राउंडची प्रॅक्टिस करून घेतली। खरं तर नांदेडमधलं हा उज्ज्वल परंपरा राहिलेला हे तोटेवाड फिजिकल अकॅडमीचं सगळ्यात मोठं यश आहे आणि या यशाचं श्रेय त्यांना त्यांच्या टीमला जातं। आणि आज जी काही 22 मुलं यामध्ये यशस्वीरित्या महाराष्ट्र राज्य पोलीसमध्ये भरती झालेली आहेत त्यांचंही खूप खूप अभिनंदन। पुढील वाटचालीसुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि पुढे सुद्धा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या पोलीस भरतीमध्ये देशसेवेसाठी, राज्यसेवेसाठी यावं आणि जास्तीत जास्त पोलीस भरतीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपली नोंद करावी। सर्वांचं मी पुनश्च एकदा अभिनंदन करून सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर, मी जे माझे वडील मयत झाले आणि मी घरचा एकटा करता धरता असल्यामुळे 2007 मध्ये मी CRPमध्ये भरती झालो आणि 29 फेब्रुवारी 2012ला मी रिझाईन दिलो आणि 13 वर्षे या ठिकाणी मी विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहे। नांदेडमध्ये 20 जुलै 2012 या दिवशी मी तोटेवाड फिजिकल अकॅडमी स्थापना केली आणि आज मला 14 वर्षे, आता जुलैच्या 20 तारखेला या अकॅडमीला 14 वर्षे होतात। मला अतिशय आनंद होतो की मी जरी सर्व्हिस जरी रिझाईन देऊन आलो तरी मी या ठिकाणी गोरगरिबांची या ठिकाणी हे खेड्यातून जे पाड्यातून या ठिकाणी सिटीमध्ये विद्यार्थी येत आहेत त्यांना मी घडवण्याचं काम करत आहे। मला खूप खूप या ठिकाणी आनंद होतो की माझ्यासारख्या या छोट्याशा अकॅडमीवर विद्यार्थी विश्वास ठेवून या ठिकाणी माझ्या शिकवणी पद्धतीवर विश्वास ठेवून या ठिकाणी माझ्यासोबत राहतात। त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे जे माझ्या विश्वास ठेवून माझ्याकडे ठेवतात त्यांचे मी खूप खूप आभारी आहे। आणि हे बॅच म्हणजे सर माझे जे काही विद्यार्थी राहिले होते मागं 2-3 वर्षापासून 1-2 मार्कांना कडून त्याचे काही रिझल्ट गेलते त्या विद्यार्थ्यांचा एवढा विश्वास आहे की त्या विद्यार्थ्यांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला की कारण की शेवटी आपण कुठं तर बाबा कमी पडत आहोत, मन काही सर शिकवायला कमी पडत नाहीत, परंतु विद्यार्थी मला सोडले नाहीत यांचा मला असं अभिमान वाटतो सर। आणि माझ्याच पशी राहून त्यांनी शेवटी रिझल्ट काढले आहे त्याबद्दल मी पुन्हा एक बार या ठिकाणी माझ्या शेवट काढलेले तोटेवाड फिजिकल राहून रिझल्टच आणून दाखवलेले आहेत
त्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनीचे मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या पालकांचं आईवडिलांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाला माझ्यासारख्या या ठिकाणी प्रामाणिकतेने सांगितले सरांनी बा संभाजीचं काम हे प्रामाणिकच आहे. कारण की जे देश सेवा करून आलेला माणूस राहतो तो प्रामाणिकच माणूस राहतो आणि प्रामाणिक माणसाच्या मागे व्यक्ती राहतात हे या ठिकाणी आज सर्व जनतेला या ठिकाणी पाहण्यास मिळालेलं आहे. या ठिकाणी जेवढे बी प्रमुख पाहुणे आले ते सर्वांनी टोटेवाड फिजिकल अकॅडमीला कोणत्या ना कोणत्या रूपाने या ठिकाणी मदत केलेली आहे, विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे. त्यासाठी मी सर्व आज आलेल्या मान्यवरांचे, सर्व या ठिकाणी विद्यार्थ्यांचे, लांब लांबून या ठिकाणी विद्यार्थ्यांचे पालक आई वडील आले आहेत त्यांचे सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.